मिथुन राशी 19 ते 25 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल। मिथुन राशी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जानेवारी महिन्याचा तिसरा आठवडा 19 ते 25 जानेवारी 2026 लवकरच सुरू होणार आहे। या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे, तसेच माघ महिन्याची सुरुवात देखील होत आहे। या दरम्यान अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत, त्यामुळे हा नवा आठवडा मिथुन राशीसाठी भाग्यशाली असणार आहे। जानेवारी महिन्याचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यावसायिक करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊ। मिथुन राशी संधी येण्याची वेळ आली आहे। 19 जानेवारी पासून कुंभ ऋतू सुरू होत आहे, जो महिन्याभरात नवीन संधी आणि सुरुवाती देतो। कुंभ ऊर्जा तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यास आणि संधी घेण्यास मदत करते। जर त्यासाठी तुमची स्वप्ने साकार करायची असतील तर यामध्ये व्यवसाय सुरू करणे, नवीन प्रकल्प सुरू करणे किंवा तुमच्यासाठी बोलावलेली ट्रिप बुक करणे समाविष्ट असू शकते। कुंभ ऋतू हा विश्वाला तुमचे नेतृत्व करू देण्याचा आणि तुम्हाला मार्गदर्शन मिळेल तिथे विश्वास ठेवण्याचा काळ आहे। लक्षात ठेवा की तुमच्यासाठी जे आहे ते तुम्ही कधीही चुकवणार नाही। या आठवड्यात एक भाग्यवान कुंभ राशीचा स्टेडियम देखील तयार होतो, जो तुमचे नशीब आणि कृती करण्याची क्षमता वाढवतो। या काळात तुमचे स्वतःचे सत्य ऐका आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयांमध्ये प्रामाणिक राहा। तुम्ही तुमच्या स्वप्नांवर धोका पत्करण्यास तयार असले पाहिजे, परंतु ही संधी तुमच्या आत्म्याशी खरोखर जुळते याची देखील तुम्हाला खात्री करावी लागेल। मिथुन राशी या आठवड्यात तुमचा दृष्टिकोन वाढवणे, शिकण्याची इच्छा निर्माण करणे आणि जीवनावर चिंतन करणे यावर लक्ष केंद्रित केले जाते। नवीन कल्पना आणि विचार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती तुमचे लक्ष वेधून घेऊ शकतात। तुम्ही स्वतःच्या विकासासाठी ज्या क्षेत्रांचा शोध घेता ते प्रेरणास्थान बनू शकतात। तुम्ही तुमच्या काही विश्वासांची पुनर्रचना करू शकता। मोठे चित्र पाहिल्याने तुम्हाला दैनंदिन आवाजापासून दूर राहण्यास मदत होऊ शकते। एक छोटासा निर्णय मानसिक स्पष्टता आणू शकतो। तुमची उत्सुकता या आठवड्यात तुम्हाला सकारात्मक मार्गाने मार्गदर्शन करू शकते। ग्रहस्थिती पाहता मिथुन राशीला हा आठवडा शुभ परिणाम देणारा ठरेल। तुम्ही आपलं मन स्थिर ठेवून प्रत्येक गोष्ट शांतपणे घेतल्यास यशाचा मार्ग मिळेल। या आठवड्यात तुमचे संवाद कौशल्य, बुद्धिमत्ता व निर्णय क्षमता यांचा कस लागू शकतो। काही नवीन संधी दार ठोठावतील। कामाच्या ठिकाणी तुम्ही आपली कल्पकता व कार्यपद्धती वापरून स्वतःला सिद्ध करू शकाल। या आठवड्यात करिअरमध्ये थोडी अधिक मेहनत घ्यावी लागेल। नोकरदारांना वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागू शकतात। काही नवीन प्रकल्प मिळतील। व्यवसायात व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी। भागीदारीत संवाद कमी पडू शकतो। आठवड्याच्या उत्तरार्धात चांगली संधी मिळेल। मिथुन राशीची आर्थिक स्थिती सामान्य राहील। तुमचे उत्पन्न स्थिर राहील, पण मिळकत आणि खर्च यांचा योग्य मेळ घालावा लागेल। तसेच भविष्यासाठी बचत करावी लागेल, त्यामुळे नियोजन ठेवावे। मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल। अभ्यासाच्या दृष्टीने हा आठवडा महत्त्वाचा ठरेल, पण तुम्हाला एकाग्रता वाढवावी लागेल। त्यासाठी सकाळी प्राणायाम व ध्यानधारणा करा। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी वेळापत्रक बनवून अभ्यास करावा। आठवड्याच्या शेवटी अभ्यासात प्रगती जाणवेल। मिथुन राशीच्या व्यक्तींचे आरोग्य सामान्य असेल, त्यामुळे तुम्हाला आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल। तुम्हाला थकवा, डोकेदुखी व मानसिक ताण अशा तक्रारी जाणवू शकतात, त्यामुळे आहार संतुलित ठेवा। आपली दिनचर्या पाळा। रोज व्यायाम व योग करा, यामुळे शरीराची ऊर्जा वाढेल। मिथुन राशीच्या व्यक्तींनी कुटुंबासोबत अधिक वेळ व्यतीत करावा। घरातील सर्वांची मते ऐकावीत। ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी। कुटुंबातील वातावरण शांत राहील। मित्रांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल। सामाजिक मान वाढेल। मिथुन राशीचे प्रेमजीवन आनंदी राहील। गैरसमज दूर होतील। तुमच्या नात्यात गोडवा वाढेल। वैवाहिक जीवनात समजूतदारपणा व संयम ठेवा। तुमच्या नात्यात भावनांचा आदर करा। मिथुन राशी कुंभ राशीचा ऋतू हा वर्षातील असा काळ असतो जेव्हा तुम्ही प्रवास, शोध आणि अभ्यासावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करता। जर तुम्ही ट्रिप बुक करण्याचा, तुमच्या लायब्ररी कार्डचे नूतनीकरण करण्याचा किंवा तुमच्या रात्रीच्या टेबलावर आधीच रूळस असलेल्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यात खोदण्याचा विचार करत असाल तर आता वेळ आहे। या दूरगामी योजनांव्यतिरिक्त 19 तारखेला तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याच्याशी भेटणे चांगले असते, जेव्हा तुम्ही स्वतःवर स्थिर आणि मैत्रीपूर्ण स्वभाव ठेवता। मिथुन राशी तुमचे मन विचारांनी भरलेले आहे। अनावश्यक दरवाजे बंद ठेवा। सोमवारी एक पानाचा ब्रीफ तयार करा। ध्येय, लोक, संदेश आणि टप्पे स्पष्ट ठेवा। ओळखी जलद दिशानिर्देश ठेवतील। फॉलोअप स्वच्छ ठेवा। डिजिटल गोंधळ दूर करा। फायलींचे नाव बदला। गप्पा संग्रहित करा। अनावश्यक गट म्यूट करा।
आर्थिक सुधारणा करण्यासाठी एक तीक्ष्ण टोकदार प्रश्न विचारून सुरुवात होईल. नातेसंबंधांमध्ये कुतूहल आश्चर्यकारक काम करेल. तुम्ही जे ऐकता ते पुन्हा करा, नंतर तुमचे स्वतःचे जोडा. एकंदरीतच मिथुन राशी 19 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या आठवड्यात बुध ग्रहाकडून बौद्धिक वृद्धीची अपेक्षा करा, ज्यामुळे तुमचे संवाद कौशल्य वाढेल. वैयक्तिक संभाषण आणि व्यावसायिक वाटाघाटी दोन्हींसाठी योग्य. आठवड्याच्या मध्यभागी सर्जनशील प्रकल्पांमध्ये सहभागी होणे अनपेक्षित समाधान आणू शकते आणि नवीन सहकाऱ्यांसाठी दरवाजे उघडू शकते. सहाय्यक स्थितीत शुक्र नातेसंबंधांमध्ये सुरळीत प्रवास दर्शवितो. अविवाहितांना रोमांचक संधी मिळू शकतात, तर नातेसंबंधात असलेले लोक अधिक जोडलेले वाटतात. आर्थिकदृष्ट्या आवेगपूर्ण खरेदीवर लक्ष ठेवा. जरी 23 जानेवारीच्या आसपास किरकोळ अप्रिय संधींची शक्यता तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. आठवडा जसजसा पुढे जाईल तसतसे सूर्याचे सौरेकन आत्मचिंतनाला प्रेरित करते. तुमच्या आरोग्यावर आणि कल्याणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या नवीन दिनचर्या स्वीकारण्याचा विचार करा. आठवड्याचा शेवट आत्मनिरीक्षण आणि वाचनासाठी विश्रांती घेण्यास अनुकूल आहे. तुमचा आत्मा उंचावणाऱ्या सामाजिक क्रियाकल्पांना आलिंगन द्या. या आठवड्यात प्राधान्यक्रमांचे आयोजन करून आणि काम आणि खेळासाठी वेळ निर्माण करून तुमच्या उत्साही वेळापत्रकात संतुलन साधण्याचा प्रयत्न करा. एकूणच हा आठवडा मिथुन राशीसाठी शुभ असेल.